सर्व बोधतेने मज दिधला घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान कान फुकोनिया निघुती कान फुकोनिया निघुती सापडिले संतांची हाती घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान एका जनार्दनी गुरुबरा त्याने दाविले परात परा घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलावुदाभं जगन्निहितपानिं मण्डलं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारो प्रथमानमन पांडुरंगकारो
पायी मस्तक माझे संता पायी मस्तक माझे संता पायी मस्तक माझे संता पायी देवुनी ओवू उतराई देवुनी ओवू उतराई येऊनी हो तराई येऊनी हो तराई येऊनी हो तराई येऊनी हो हे मस्तक माझे संता पायी मस्तक माझे संता पायी येऊनी तराई येऊनी मस्तक माझे संता पायी मस्तक माझे संता पायी येऊनी म्या गुरु केला म्या गुरु केला म्या गुरु केला म्या गुरु केला सर्व बोधतेने मज दिधला घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान कान फुकोनिया निघुती कान फुकोनिया निघुती सापडिले संतांची ये हाती घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान एका जनार्दनी गुरु बरा एका जनार्दनी गुरु बरा दाखविले परात परा घालोनिया भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनरूपी सेवेकरतानी घडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा चालक मालक असणारा असा भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट सद्गुरुपर प्रकरणातला माझ्या सद्गुरूंच्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हा सर्वांना या अभंगाद्वारे काय सांगतात बरं? तर नाथ महाराज म्हणतात म्या गुरु केला म्या गुरु केला म्या गुरु केला म्या गुरु केला सर्व बोधतेने मज दिधला. ज्यावेळीस नाथ महाराजांनी गुरु केले, नाथ महाराजांचे गुरु कोण आपण 3 दिवसापासून ऐकतोय, कोण? जनार्दन स्वामी. तर ज्यावेळीस नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना आपलं गुरु केलं त्यावेळीस नाथ महाराजांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, नाथ महाराज अख्ख्या गावभर सांगू लागले मी गुरु केला म्हणजे मी गुरु केला म्हणून, म्या गुरु केला म्या गुरु केला. परंतु आता ह्या जनाने प्रश्न केला का हो नाथ महाराज, तुम्ही जर गुरु केला परंतु गुरु तुम्ही केला परंतु या गुरुने तुम्हाला दिलं काय, या गुरुने तुम्हाला दिलं काय? त्यावेळेस नाथ महाराज म्हणताय अरे बाबा हो, ज्याने गुरु केला ना त्यालाच माहिती सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं, सांगायची गरज नाही, आपण सगळे नामधारक मंडळी आहोत, बरोबर का नाही? तर नाथ महाराज म्हणतात सांगायची गरज नाही, परंतु सांगायचं म्हणून सांगतो की ज्या वेळेस मी गुरु केल्यानंतर मला सर्व बोधतेने मज दिधला. या संपूर्ण विश्वामध्ये, या चराचरामध्ये, कणाकणामध्ये भगवंत आहे हे मला समजलं आणि मी जो जीव आहे हा जीव आता शिवाला प्राप्त झाला, म्हणून सर्व बोधतेने मज दिधला. म्हणून पुढं नाथ महाराज म्हणतात
घालोनी या भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निदान. आता आपल्याला दादांनी सांगितलं होतं अंजन म्हणजे काय बरं? अंजन म्हणजे काय? काजळ. तर आमच्या सद्गुरूंनी ते काजळ रूपी भक्ती आमच्या डोळ्यामध्ये भरली आणि भरल्यानंतर काय झालं तर आम्हाला चराचरामध्ये कणाकणामध्ये माझा भगवान पांडुरंग परमात्मा दिसू लागला. म्हणून नाथ महाराज म्हणतात घालोनी या भक्ती अंजन दाखविले विठ्ठल निधान. नाथ महाराज म्हणतात आम्हाला आमच्या सद्गुरूंनी भक्तिरूपी अंजन आमच्या डोळ्यामध्ये भरलं आणि भरल्यानंतर आम्हाला भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जायचं कसं याचा रस्ता मोकळा करून दिला. पुढं नाथ महाराज आपल्याला सांगतात कान फुकोनिया निघुती, कान फुकोनिया निघुती दिधले संतांची ये हाती. तर नाथ महाराज म्हणतात ज्यावेळेस आमच्या सद्गुरूंनी आमचे कान फुकले त्यावेळेस आम्हाला काय झालं, भगवत प्राप्तीचा मार्ग तर सापडलाच, परंतु काय झालं तर दिधले संतांची हाती. आम्ही संतांकडे गेलो परंतु संतांनी आम्हाला काय दिलं तर संतच करून ठेवून दिलं. पुढं नाथ महाराज म्हणतात आता नाथ महाराज या जनाला सांगतायत एका जनार्दनी गुरु बरा दाखविले परत परा. आता नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी हा जो सद्गुरू आहे ना, हा भगवंत आहे ना, तोच आम्हाला बरा आहे. बाकी आम्हाला दुसऱ्या कोणाचीच आवड नाही. तुम्ही काहीही द्या ना. ताईंनी काल आपल्याला सुंदर उत्कृष्ट असं इच्छेबद्दलचं सांगितलं, ज्यांच्या लक्षात असेल त्यांच्याच. त्याच्याशिवाय आम्हाला काही नको. आम्हाला फक्त आणि फक्त काय बरं आहे तर आमचे जे सद्गुरू आहेत ते आम्हाला बरे आहे. एका जनार्दनी गुरु बरा दाखविले परात परा. बरं का तर यांनी काय केलं, ह्या जड जीवाला शिवाची प्राप्ती करून दिली. म्हणून तो भगवान पांडुरंग परमात्मा आम्हाला भेटला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की आम्ही गुरु बरा, एका जनार्दनी गुरु बरा. कारण की जर आपण गुरु केला ना, गुरु केल्यानंतर काय होतं तर ज्यावेळेस आपण गुरु करतो आणि गुरु केल्यानंतर सद्गुरू आपल्या कर्णरूपी गुहेमध्ये जे ज्ञान सांगतात ते कसं असतं गुह्य असतं. ते लोकांतातलं नसतं, ते एकांतातलं असतं. म्हणून आज माझ्या सद्गुरूंच्या सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांच्या सद्गुरू प्रकरणातला आहे. आता ह्या मी अभंगाचे दिल्या तुम्हाला ठळक बातम्या. आता विस्तारित आपल्याला पाहिजे त्याआधी भजन करा विठ्ठल विठ्ठल. तर कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचं हे वक्त्याचं काम आहे. आता सगळी जाणकार मंडळी आहे इथं, त्यांच्यासमोर माझं काय चालणार आहे. एकदम मुळात म्हटलं आम्हाला काही येत नाही. जर सद्गुरूंचं वर्णन करायला घेतलं ना माय बापा हो, सद्गुरू इतकी मोठी आपल्यावर कृपा करतो की त्या कृपेचं फळ आपण ते ऋण कधीच फेडू शकत. आपल्या ह्या जीवामध्ये 4 ऋण असतात. पहिलं असतं माता ऋण, दुसरं असतं पिता ऋण, तिसरं असतं सद्गुरू ऋण आणि चौथं असतं देव ऋण. असे 4 ऋण आपल्यावर असतात. तर कीर्तनाला सुरुवात करायच्या आधी परिहार असा की या ठिकाणी आमचे सद्गुरू वैकुंठवासी परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. आणि जर आपल्याला सद्गुरूचं वर्णन करायचं असलं ना तर सद्गुरूचं वर्णन करण्याकरिता आपल्याला अभंग कुठला घ्यावा लागतो माय बाप हो. ज्यावेळेस नाथ महाराजांनी गुरु केलं ना, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये इतके अनेक प्रकारचे साक्षात्कार नाथ महाराजांना झाले. नाथ महाराजांना साक्षात्कार झाल्यानंतर जर तुम्ही नाथ महाराजांचं सद्गुरू प्रकरण उघडून बघितलं ना, इतके सुंदर सुंदर अभंग नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. ते शूटिंग बंद करा बरं, व्हिडिओ चालू आहे तिकडे. शूटिंग बंद करा, व्हिडिओ चालू आहे ऑलरेडी मागं. विठ्ठल 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 तर आज ह्या कीर्तनाला
कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे असे हरिभक्त पारायण भागवताचार्य आमच्या शोभाताई रानड, त्यांचंही चिंतन आपल्याला ऐकायचं आहे काल्याच्या दिवशी. पुन्हा इकडं हरिभक्त पारायण ज्यांचं आपण दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐकलं. कुठला अभंग होता? वा वा वा, टाळ्या वाजवा बरं. याला म्हणतात एकाग्रता. या ठिकाणी हरिभक्त पारायण केदारजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर इकडं हरिभक्त पारायण ज्यांनी मला 6 दिवस कथेलाही साथ दिले आणि आज कीर्तनालाही साथ द्यायला ते आलेले आहे असे हरिभक्त पारायण संदीपजी महाराज राठोड, उत्कृष्ट गायनाचार्य आहे. आता थोड्या दिवसांनी त्यांना आमच्या जागी कीर्तनाला उभं करायचं आहे. त्यानंतर इकडं आमच्या अविनाश दादांचे भाऊ हरिभक्त पारायण गान कोकिळा, काय ना, अजय दादा, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. इकडं हरिभक्त पारायण ज्यांनी मला 40 गावच्या कीर्तनाला साथ केली होती असं मनीष दादा, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. परत इकडं दादा आहेत, इकडं गणेश दादा आहे, पुन्हा वाघचौरे बाबा आहेत, प्रकाश महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. प्रकाश बाबा, देशमाने बाबा ते कथेला पण होते, परंतु काय लक्ष नसल्यामुळे त्यांचं कथेत नाव घ्यायचं गेलं. त्यांना इथून मी माफी मागते. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या पाठीमागं आमच्या बहिणीचा दादा पण उभा आहे. इकडं ज्यांनी काल सुंदर अशा प्रकारे चिंतन मांडलं हरिभक्त पारायण स्नेहाताई, त्या सुद्धा या ठिकाणी एका पामराच्या कीर्तनाला त्यांनी उपस्थिती लावलेली. शक्यतो कसं आहे, आजकाल बाहेर जर का गेलं ना कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार दिसती नाही, परंतु आता यांच्यासमोर बोलावं काय तेच मला उमज ना, कारण की सगळी जाणकार मंडळी त्यात आपलं काय चालतंय. इकडं स्नेहाताई आहे, परत आमची दिदी आहे, पाटील आजी आहे, परत आमच्या प्रवचनकार ताई आहेत, इकडे ह्या ताई, सगळ्या महिला, त्यांचे मनापासून आभार. आणि ज्यांनी माझ्या कथेला मृदंगालाही साथ केली आणि इकडं बसलेले त्यांनी ॲक्टोपॅडला साथ केली असे दोघं मृदंग वादक हरिभक्त पारायण यशदादा, ज्यांनी 6 दिवस माझ्या कथेला हजेरी लावली. त्यानंतर इकडं ओम दादा, त्यांनी सुद्धा 4 दिवसापासून माझ्या कथेला हजेरी लावली. आणि मेन माणसं राहूनच गेले, हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार आमचे अविनाश दादा, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, परंतु ते आता खाली बसलेले आहे. आणि आमचा बसलेला आवाज तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करते श्रीराम साऊंड सिस्टीम हरिभक्त पारायण आमचा राहुल दादा, त्याचे सुद्धा मनापासून आभार. इथून पुढे असेच आमच्या कीर्तनाला साथ करत जा. आणि हे कीर्तन यूट्यूब चॅनलवर टाकण्याकरता ज्यांनी जे आपल्याला साथ करतायत हरिभक्त पारायण रवींद्र दादा, माझी माऊली यूट्यूब चॅनल, त्यांच्या माध्यमातून ही सेवा आता बाहेर पण जाणार आहे. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली ना, मला आईस्थानी असलेल्या हरिभक्त पारायण सरिताताई आणि मला वडीलस्थानी असलेले हरिभक्त पारायण माझे महाजन काका, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते सेवेला पूर्णविराम सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आता या कीर्तनाला 1 तासाचा प्रवास करून जे आले, पिंपळगाव वसंतवरून माझ्या कीर्तनाला आले असे हरिभक्त पारायण आमचे कावळेताई, पुष्पाताई, त्यानंतर इकडं आमचा नकुल दादा आहे, त्यानंतर कावळे बाबा पण या दोघं जण कॉलेजला शिक्षक म्हणून आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. पाथर्डी फाट्यावरून जे माझ्या कीर्तनाला आले असे माझे काका आणि मावशी हरिभक्त पारायण स्वाती मावशी, हरिभक्त पारायण चौधरी काका, यांच्या चरणी नतमस्तक होते. सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. हो, मेन राहिलं ना, ज्यांच्यामुळं आपण स्वरात चाललोय ते राहिले ना, काय नाव बाबांचं? इगे नाना, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आता सेवेला करू का सुरुवात? करायची का नाही, का घरी जायचं? मला सांगा, मी तुम्हाला अभंगाचा अर्थ तर सांगून दिला, मग आता माझं काय काम आहे इथं? जाऊ का? विठ्ठल विठ्ठल हा. आणि
आपल्याला ह्या ठिकाणी कायमच उभे असतात अशा हरिभक्त पारायण त्या मला सांगतात, बाळा भिवूच नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. अशा हरिभक्त पारायण आमच्या कांडेकर ताई व कांडेकर काका त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. कारण की आज कीर्तनाला सगळ्यांचीच हाजरी असल्यामुळं ना एक तर आधीच कीर्तन लेट सुरू झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला सर्वांनी द्या बरं का. अभंग कुणाचा आहे? अभंग नाथ बाबा एकनाथ महाराज. मग कीर्तन कोणाचं आहे? कीर्तन कोणाचं आहे? अक्षदाताई अक्षदाताईंचं नाही, अभंगनाथ महाराजांचं आहे ना. चिंतन करणारे सुद्धा ते आहे. मी फक्त या ठिकाणी निमित्ताला उभी आहे. तर ह्या ठिकाणी आज माझ्या सद्गुरूंच्या सेवेकरता निवडलेला अभंग म्हणजे श्री संत नाथ महाराजांचा आहे. माय बापा हो, ज्यावेळेस नाथ महाराजांनी गुरु केले ना, गुरु केल्यानंतर ते इतके आनंदी झाले ना, त्यांच्या आनंदालाच पारावार राहिलेला नव्हता. इतके आनंदी नाथ महाराज झालेले होते. आता नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना आपलं गुरु केलं. गुरु केल्यानंतर नाथ महाराज इतके आनंदी झालेले होते. ते गुरु केल्यानंतर निघाले आणि निघाल्यानंतर आता पूर्वीच्या काळी गावामध्ये एक वट्टा असायचा. त्या वट्ट्यावर सगळी मंडळी हजर असायची. काही गावाला सूचना द्यायची राहिली का ती तिथूनच दिल्या जायची. म्हणून नाथ महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर नाथ महाराज जोर जोरात ओरडता, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, असा आवाज देताय. नाथ महाराज म्हणताय, ऐका सर्वांनी या बरं पटापटा, या या ऐका ऐका मी तुम्हाला काय सांगतोय. मग नाथ महाराज म्हणतायत, म्या गुरु केला. नाथ महाराज त्यांना सांगतायत, मी गुरु केला. जनाने प्रश्न केला, का हो नाथ महाराज तुम्ही तर गुरु कधीच केले, आम्हाला सांगू नाही झालं, परंतु याचा उपयोग काय? या सद्गुरूंनी तुम्हाला असं काय दिलं की ज्याच्यामुळे तुम्ही एवढे आनंदी झालेले आहात? म्हणून नाथ महाराज म्हणताय, सर्व बोध तेने मज दिदला. त्यांनी अशी वस्तू मला दिली, तशी ती सेवा करून घेतील. मी काय जास्त हुशार नाही तर तुम्ही म्हणाल ताईलाही हुशार आहे, तसं आपलं काही नाही. तर नाथ महाराज त्या लोकांना सांगतात, अहो अरे बाबांनो, तुम्ही ज्या दिवशी गुरु करशाल ना त्या दिवशी तुम्हाला कळल की याच्यात आनंद किती आहे. याचा आनंद काय बरं? तर ज्यावेळेस सद्गुरूंनी आपल्या कर्णरूपी गुहेमध्ये जे ज्ञान टाकल्यानंतर सद्गुरूंनी जे ज्ञान आपल्याला दिलं, त्या ज्ञानाने असं झालं की हा जो जीव आहे ना, ज्याला कधीच मोक्षाची प्राप्ती नाही, तो जीव आज मोक्षाला गेला. असं आम्हाला आमच्या सद्गुरूंनी दिलं. ठीक आहे, तुम्हाला सद्गुरूंनी दिलं, परंतु या सद्गुरूंनी तुम्हाला जे दिलं आहे याचा थोडाफार फायदा तुम्ही आम्हाला सांगशाल का? फायदा सांगशाल का? तुम्ही जर आम्हाला फायदा सांगितला तर आम्ही पण गुरु करू. संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर आम्ही जाऊ. आम्हालाही भगवत प्राप्ती करायची आहे, आम्ही त्या मार्गाला जाऊ. म्हणून नाथ महाराज त्या जनाला सांगतायत, त्या लोकांना सांगतात, अहो ज्या वेळेस मी माझ्या सद्गुरूंना शरण गेलो ना, तर शरण गेल्यानंतर काय झालं? सद्गुरू शरण जाय, सद्गुरू शरण जाय,
राहून गेले त्यांची माफी मागती. हरिभक्त पारायण आमचा संदीप दादा, आमचे विनेकरी बाबा, आमचे दुसरे बाबा ज्यांनी उत्कृष्ट सुंदर असं प्रवचन आज केलं. त्यानंतर माझा भाऊ, माझा दादा हरिभक्त पारायण रोहित महाराज कुमावत देहूकर, त्यांनी सुद्धा आज कीर्तनाला हजेरी लावली. म्हणे दिदी मी काही 6 दिवस आलो नाही, 4 दिवस आलो नाही, 5व्या दिवशी त्या कीर्तनाला हजेरी लावायला येतो. बरं म्हटलं बाबा ये, तुला जसं वाटतं तसं. तर ज्यावेळेस आपण सद्गुरूला शरण गेलो, सद्गुरूंचे पाय धरले, सद्गुरूचे पाय धरले, तर काय होतं काय त्यांनी? गुरु पायी ठेवितो आहा, गुरु पायी ठेवितो आपे आप भेटे देवा, भेटे देवा, भेटे देवा, गुरु पायी ठेवितो गुरु पायी ठेवितो जेव्हा आपण भेटेल देवा, भेटेल देवा, भेटेल देवा, गुरु पायी ठेवितो गुरु पायी ठेवितो. जर तुम्ही गुरुच्या चरणी भाव ठेवला तर तुम्ही दासांचेही दास व्हाल आणि भगवंत तुमच्याकडे चालून श्री गुरु पायी ठेवी तो विश्वास, दासांचा तू दास होय त्यांचा. ज्यावेळेस आपण आपल्या सद्गुरूला म्हणजेच आपल्या गुरुला शरण गेलो, शरण गेल्यानंतर काय होतं तर आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होती. आणि ज्यावेळेस सद्गुरूला शरण गेलो त्याच्याशिवाय दुसरा उपयोग आपल्याजवळ पर्याय नसतो. म्हणून न लगे अनेक उपाय, धरावे ते सद्गुरूंचे पाय. जर तुम्हाला खरंच वाटतं ना की मी भगवंताकडे गेलो पाहिजे, मला भगवंताची भेट झाली पाहिजे, तर त्याकरता आधी तुम्हाला संतांना शरण जावं लागल, सद्गुरूला शरण जावं लागल. त्यावेळेस तुम्हाला भगवंत भेटल. नाही तर असं तुम्ही कितीही भगवंताच्या मंदिरात गेले आणि भगवंताचं मंदिर आहे म्हणून माफी मागून मागते, आपण रात्रंदिवस त्या भगवान महादेवांच्या पिंडीवर जल अर्पित करतो. कुठला मंत्र म्हणतो? श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुम्ही करा ना भक्ती, परंतु कशी करा? आधी सद्गुरूला शरण जा, बरोबर तुम्हाला भगवंत भेटायला येईल. तुम्हाला त्याच्याकडे जावं लागणार नाही, स्वतः तो चालत तुमच्याकडे येईल. अहो मला एक गोष्ट सांगू का? प्रभू श्री रामचंद्र तुम्हाला माहिती, बरोबर का नाही? पटापटा बोलत चला, नाही तर कीर्तन बंद होईल. बोला. प्रभू श्री रामचंद्र भगवान तुम्हाला माहिती, आवाज येतोय ना माझा? श्रीकृष्ण तुम्हाला माहिती, परंतु नाथ महाराज एका अभंगात सांगतात, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण. वशिष्ठांना शरण गेले आणि माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींना शरण गेला. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपनी गुरु केला. भगवंत सांदीपनी ऋषीला शरण गेले. मग तुम्ही आम्ही गेलो जायला नको का? तुम्हीच विचार करा. विचार झाला का मला सांगा. अहो या सद्गुरू काय असतात माहिती का? गुरु काय असतात? नाथ महाराज म्हणतात, गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु आमचे कुळदेवता. नाथ महाराज
महाराज म्हणतायत, अहो गुरुच आजपासून ज्या वेळेस मी माझ्या सद्गुरूंची माळ गळ्यात घातली तेव्हापासून माझी आई तो झाला आणि माझा बाप सुद्धा तो झाला. नव्हे नव्हे आई नाही किंवा बाप नाही, तो स्वतः आमचं दैवत सुद्धा तोच झाला. कारण की गुरु कोण असतो? गुरु हा संत कुळीचा राजा. संतांचं जे कुळ आहे त्या कुळाचाही राजा म्हणजे माझा सद्गुरू असतो. माझे गुरु असतात. भगवंतापेक्षाही श्रेष्ठ सद्गुरूंना मानल्या जातं. कारण की भगवंतालाही त्यांनाच शरण जावं लागलं आणि तुम्हा आम्हा सर्वांनाही त्यांनाच शरण जावा लागणार आहे. तेव्हा आपल्याला भगवंत कुठं भेट द्यायला येणार आहे. नाहीतर मग आपण किती बी घरात बसून म्हटलो ना, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी तुम्ही किती बी म्हटले ना विठ्ठल माझा आणि मी त्या विठ्ठलाचा, तर तो तुम्हाला भेट द्यायला येणार. आधी तुम्हाला जावं लागल शरण तर ते सद्गुरूला, तेव्हाच तुम्हाला भगवंत भेटायला येणार आहे. आता दुपारी बाबांनी प्रवचनात सांगितलं, नामदेव रायांना आधी देव भेटला होता. देव भेटणं सोपं आहे, परंतु सद्गुरू भेटणं बाबांनी उत्कृष्ट. मी शेवट अगदी 10 ते 5 मिनिटं प्रवचन ऐकलं म्हणून सांगते. बाबांनी सांगितलं की नामदेवांना पहिले देव भेटले आणि सद्गुरू नंतर भेटले. याचं कारण ऐका. तर नामदेव महाराज म्हणजे नामाचे जे देव आहे ते नामदेव. नाम अधिक देव म्हणजेच नाम देव, ते नामदेव. तर ज्यावेळीस नामदेव राय कीर्तन करत होते ना, आता महाद्वारामध्ये नामदेव रायांचे कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना नामदेव राय काही साधे सोपे संत नव्हते. ते संत असे होते की त्यांच्या कीर्तनाला पाठीमाग सात संगतीला माझे विश्व माऊली ज्ञानोबा राय होते. माझे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, ते श्री संत एकनाथ महाराज होते, जनाबाई होत्या. असे संत अधिकारी संत नामदेव रायांच्या कीर्तनाला उभे होते. नामदेव रायांच्या कीर्तनाला चाल जनाबाईंनी जनी मने ज्ञान देवा बोला बघा. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पाहुणा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. 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 जनाबाई नामदेव रायांना सांगतायत, नामदेव आता तुम्ही अभंग म्हणा. आणि माझे विश्व माऊली ज्ञानोबा रायांना जनाबाई सांगताय, तुम्ही आता ध्रुवपद उचलायला रा. कीर्तनकाराच्या मागे ध्रुवपद उचलायला कोणी नको का? एकट्या कीर्तनकाराने का कीर्तन करावा, हाय का नाही? जर का हेच नसेल तर आम्ही गागून काय उपयोग, बरोबर का नाही?
नामदेवराय ज्या वेळेस कीर्तन करत होती त्यावेळेस माझा भगवंत नामदेवरायांच्या कीर्तनाला उपस्थिती लावायचा, जशी तुम्ही लावलेली आहे तसा भगवंत पण नामदेवरायांच्या कीर्तनाला उपस्थिती लावायचा. तर ज्यावेळेस भगवंत उपस्थिती लावायचा भगवंत नामदेवांच्या कीर्तनामध्ये इतके रंगवायचे की नाचता नाचता भगवंताचा पितांबर गळून हे गेला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई रे देवा, सावध होई रे देवा, ऐसे बोले कबीरा, बोले कबीरा. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. भगवंताचा पितांबर गळून पडला तरी भगवंताला सूध राहिली आणि तेवढे आपण दंग. अहो काही मंडळी अशी असते ना की हरिपाठात पावली खेळताना इतकी सुंदर पावली खेळतील, इतकी सुशिक्षित पावली राहते त्यांची, धोत्राची इस्तरी सुद्धा इकडचे तिकडं होत नाही. विठ्ठल 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 तुम्हाला नाही बोलली मंडळी, सांगते मी. तर अशी मंडळी असते हरिपाठात पावली खेळता खेळता धोत्राचा नुसतं इस्तरीचा भाग जरी सरकला ना थोडा तरी ती मंडळी म्हणती मला पावली खेळायची नाही, कारण की माझ्या धोत्राची इस्तरी खराब झाली. आपली मंडळी तशी नाही बरं का, पाहू नका त्यांच्याकडे. नाही, आम्ही नाचतो. तर हे भगवंत इतका नाचला इतका दंग होऊन गेला. ज्यावेळेस भगवंताचा पितांबर गळून पडला त्यावेळेस सगळे संत कीर्तनात दंग होते. नेमके कबीर महाराजांचं लक्ष गेलं. कबीर महाराज भगवंताला सांगतात अरे देवा जरा सांभाळून. भगवंत म्हणते अरे का इकडून आवाज येते, आहो देवा जरा सांभाळून ना. तिकडून भगवंत म्हणताय तू शांत बसतो का नाही. परत कबीर महाराज म्हणता अरे देवा तुझा पितांबर गळून पडला जरा लक्ष तरी दे. तरी भगवंत म्हणतोय अरे का मला आनंद घेऊ दे. असं आपण म्हणत नाही, आपण विचार करतो कधी हे एकदाच संपल, बरोबर का नाही. तुम्ही तोच विचार करत बसलेले एकदाचा बाबा कधी घरी जातो ना, आम्ही कधी मोकळे होतो. तर कबीर महाराज भगवंताला सांगतायत देवा जरा जपून, तुमचा पितांबर गळाला. तरी भगवंत ऐकत नाही म्हणून कबीर महाराजांनी काय केलं, हात धरला आणि भगवंताला ओढून साईडला आणल्यानंतर कबीर महाराज भगवंताला म्हणतायत देवा जरा एकदा तुझ्यावर नजर तरी मार, आधी तू विचार तरी कर स्वतःचा. त्यावेळेस भगवंत म्हणतोय अरे कबीरा काय चाललंय तुझं, मला आनंद निधान घेऊ तरी दे. कारण की नामदेवांचं कीर्तन म्हटलं का भगवंताचे सगळ्यात प्रिय भक्त म्हणजे नामदेवराय, लाडके संत म्हणजे नामदेवराय. नामदेवराय साधे संत नव्हते तर कोण होते, संत शिरोमणी नामदेवराय होते. संतांचे ही शिरोमणी असलेले नामदेवराय. तर ज्यावेळेस भगवंत बघतून भगवंताला बघितल्यानंतर इतकं खराब वाटतं. भगवंत तिथून जो पळाला ना डायरेक्ट महाद्वारात गेला. महाद्वारात गेल्यानंतर भगवंताने धोतर घातलं आणि घातल्यानंतर पुन्हा भगवंत नामदेवरायांच्या कीर्तनात येऊन थांबले नाही तर पुन्हा नामदेवरायांच्या कीर्तनात भगवंत नाचू लागले. परंतु आता सावध होऊन नाचायला लागले, कारण की एकदा झालं ते पुन्हा घडायला नको. तर हे नामदेवराय ज्यावेळेस नामदेवरायांचं कीर्तन संपलं आणि संपल्यानंतर आधी करून सर्व संत मंडळींनी नामदेवरायांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर एकटी मुक्ताबाई, बरं का नीट ऐका, एकटी मुक्ताबाई एका कोपऱ्याला जाऊन उभी राहिल्यानंतर माऊली मुक्ताईकडे गेली. मुक्ताला म्हणाले मुक्ता अगं तू नामदेवांचं दर्शन घेण्याकरता गेली नाही. मुक्ताबाई म्हणती छे मी का त्या नामदेवांचं दर्शन घ्यावा, अशी कुठली महती त्यांच्याकडे आहे, असं कुठलं त्यांचं महत्व आहे जे मी त्यांचे चरण स्पर्श करावा. मुक्ताबाईला ज्ञानदेव समजवता अगं मुक्ता बघ हे नामदेवराय कसे आहे,
संतांचे शिरोमणी आहे आणि यांच्या कीर्तनात स्वतः भगवंत येतो म्हणजे हे किती श्रेष्ठ असतील तू विचार कर. परंतु मुक्ताबाई माऊलींना सांगते, दादा जोपर्यंत नामदेवराय गुरु करत नाही तोपर्यंत भगवंताला त्यांच्या कीर्तनात येऊन काहीच उपयोग नाही. मग भगवंत कितीही आला, कितीही दंग झाला तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून मुक्ताबाई आता माऊलींना सांगते. त्यावेळेस मुक्ताबाई माऊलींना सांगते, दादा ज्ञानदादा आता आपण ह्या नामदेवांची परीक्षा घेतली पाहिजे म्हणून माऊली म्हटले, ठीक आहे मुक्ता, तू जसं म्हणशील तसं. कारण की ती कोण होती? आदी शक्ती होती. त्याचं वर्णन जनाबाई अभंगामध्ये करतात. जनाबाई म्हणतात, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी हो दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी. ज्यावेळेस भगवंतावर देवांवरही संकट येतो ना, शेवटी यांना धावा तिचाच करावा लागतो. म्हणून सगळ्यात लाडकीन सगळ्यात आवडती मुक्ताबाई ही तिघही भावंडाची होती. म्हणून मुक्ताबाई जसं म्हणाल तसं नामदेवांनी करायचं, माऊलींनी करायचं ठरवलं. मुक्ताबाई म्हटलं, दादा आता आपण नामदेवांची जरा परीक्षा घेतली पाहिजे. जर यांची परीक्षा घेतली नाही तर हे असेच राहतील. म्हणून भगवंत यांच्या जवळ येऊन त्याचा उपयोग नाही. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, दादा आता आपण काय करायचं? नामदेवांना इकडं बोलू आणि परीक्षा घेऊ. त्यावेळेस माऊली म्हणतात, अगं मुक्ता, परीक्षा घ्यायची, परंतु परीक्षा घेण्याकरिता परीक्षा घेणारा कोणीतरी हवा का नको? दादा विद्यार्थी जर परीक्षा द्यायला बसले तर शिक्षक नको का समोर? नको का? पाहिजे ना. उद्या बोर्डाचा पेपर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मान्य आहे, उद्या बोर्डाचा पेपर आहे. कारण की मी जास्त काही मोठी नाही, आताशी 10वीला आहे. माझे बोर्डाचे पेपर चालले तरी मी 6 दिवस कथा करून इथं कीर्तन करते. तर परीक्षा घेण्याकरता मुक्ताबाईने सांगितलं, दादा आता आपण परीक्षा घेण्याकरता बोलवायला कोणाला पाहिजे? तर गोरोबा काकांना बोलवायला पाहिजे. कारण की ते उत्कृष्ट अशा पद्धतीची परीक्षा नामदेवांची घेतील. परंतु कुठली परीक्षा घेतील? अभ्यासाची नाही. इथं अभ्यासाची परीक्षा चालत नाही, तिकडं काही हो. तर मुक्ताबाईने काय केलं? ज्ञानदादाला सांगितलं. ज्ञानदादाने नामदेवांना आवाज दिला, नामदेवा, अहोत नामदेवा, इकडं या. नामदेव आले आणि नामदेव आल्यावर ज्ञानदादांना म्हणताय, का हो माऊली, काय काम काढलं आमच्याकडं? त्यावेळेस माऊली म्हणतायत, आम्हाला तुमची जरा परीक्षा घ्यायची, तुम्हाला थोडंसं भाजायचं आहे. तुम्ही कच्चे राहिले, जर भगवंत तुमच्याकडे येतोय त्याचा उपयोग नाही, म्हणून तुम्हाला आम्ही भाजलं पाहिजे. त्यावेळेस माऊली नामदेवांना, निवृत्ती दादांना, सोपन काकांना आवाज देतात आणि असे चारींना लाईनीत उभे करतात. पहिल्या नंबरला येतात माझे निवृत्ती दादा, दुसऱ्या नंबरला येतात माऊली, तिसऱ्या नंबरला येतात सोपन काका, चौथ्या नंबरला शेवटी येतात नामदेव. असे 4ही उभे केले ना. मग आता मुक्ताबाईने काय केलं? ज्या ठिकाणी मुक्ताबाई होती, महाद्वाराला मुक्ताबाई होती, महाद्वारातून मुक्ताबाई त्या ठिकाणी अलिप्त झाल्या. अलिप्त होऊन सनी त्या गोरोबा काकांच्या घरी गेल्यानंतर गोरोबा काका नेमकेच काम आटपून बसणार. तेवढ्यात मुक्ताबाई गेली ना, आवाज दिला, काका, ओ काका. मुक्ताबाई म्हणते, आवाज देते. त्यावेळेस काका म्हणतात, गोरोबा काका म्हणतात, काय ग मुक्ता, तू आलीस? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतील, हो मी आली, परंतु माझं आता एक काम तुमच्याकडे आहे. त्यावेळेस काका म्हणतात, काय ग मुक्ता, तुझं काय काम आहे? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, गोरोबा काका, मला
नामदेवांची परीक्षा घ्यायची म्हणून परीक्षा घेण्याकरता मी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. तर काका म्हटले बरं बाई थांब जरा, मला माझ्या हातातल्या कामाच्या वस्तू ठेवू दे, मग मी येतो. मुक्ताबाई म्हटली नाही 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 नाही, या वस्तू ठेवायच्या नाही. गोरोबा काका म्हटले अगं बाई, असंच जर का मी तिथं आलो तर हे काय म्हणतील मला. मुक्ताबाई म्हणाले काही म्हणणार नाही, गरज तुमच्या वस्तूचीच आहे तिथं. आता वस्तू कुठली? थोपटणं. ते आवाज करतं ना ते थोपटणं बरं का. तर तुमच्या थोपटण्याची गरज त्या ठिकाणी आहे. म्हणून गोरोबा काका म्हणाले बरं ठीक आहे. मग गोरोबा काकांनी म्हणाले मुक्ता, आता तू एवढ्या लवकर आली, परंतु इथून जायचं कसं? आपण जात नाही तोपर्यंत ही मंडळी गेली तर आम्ही काय करायचं? ही मंडळी उठून गेली तर, कारण की आपली 10:30ची वेळ आहे, परंतु कीर्तन लेट चालू झालं म्हणून 5-10 मिनिटं इकडं तिकडं चालेल ना तुम्हाला? मला वाटतंय तुम्ही मला वैतागले, आता मी पटापटा आवरती. तर गोरोबा काकांना मुक्ताबाई म्हणते काका तुम्ही काही काळजी करू नका, आपण ह्या ठिकाणून लगेच तिथं. मुक्ताबाईंनी गोरोबा काकांच्या हाताला धरलं आणि ज्या ठिकाणी होती तिथून गेली आणि मुक्ताबाई महाद्वारात जाऊन थांबली. महाद्वारात जाऊन थांबल्यानंतर मुक्ताबाईंनी काकांना सांगितलं काका आता तुम्ही या चौघांची परीक्षा घ्या. परीक्षा घ्या म्हटल्यावर गोरोबा काकांनी आधी निवृत्ती दादांच्या डोक्यात थोपटणं हाणलं. त्यांनी काही आवाज केला नाही म्हणून पुन्हा माऊलींकडे आले. माऊलींच्याही डोक्यात हाणलं तरी काही आवाज आला नाही. पुन्हा सपन काकाच्या डोक्यात हाणलं तरी काही आवाज आला. म्हणून आता शेवटी आले नामदेवांची बारी. आता नामदेव घाबरले ना, तर ही मुक्ता मला भाजायचं म्हणतीये. तर असं कोणी भाजतं का बरं? अशी कोणी परीक्षा घेतं का? माझं डोकं बिकं फुटलं तर मी काय करायचं? म्हणून गोरोबा काका जोपर्यंत नामदेवांकडे जातात थोपटणं असं करतात आणि बारीक नामदेवांच्या डोक्याला लागतं. लागत नाही तोपर्यंत नामदेव जो पळाले सरळ महाद्वारात जाऊन थांबले. इकडून मुक्ताबाई लागली ना मागून आरडायला, नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा, भगवंत भेटला तरी कच्चाच राहिला. नामदेव म्हणतात ही मुक्ता ना अशीच करते. कशी करते? अशीच करते. म्हणून नामदेवराय महाद्वारात गेले. महाद्वारात गेल्यानंतर नामदेवराय भगवंताला आवाज येते, भगवंता ए पांडुरंगा कुठं आहेस रे? ये ना, ये जरा इकडं ये, बघ ना तुझी ही मंडळी माझ्यासोबत कसा व्यवहार करती. त्यावेळीस भगवंत आले आणि भगवंत आल्यानंतर नामदेवांना विचारते का हो नामदेवा काय झालं? इतक्या रात्रीची वेळ तुम्ही कशाला आले बरं इथं? घरी आराम करावा का नाही? सकाळी या मग ब्रह्ममुहूर्तावर काकडा करायला मला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायरी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायरी दाटला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायरी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायरी दाटला. तुम्ही काकडा करायला यायचं होतं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4:15 वाजता काकडा करायला माझ्याकडे यायचं होतं. पण नामदेवराय म्हणतात देवा नाही, मला आत्ताच तुझ्याकडं काम आहे. म्हणून काय काम विचारलं तर नामदेव म्हणतायत देवा अरे ही तुझी जी मंडळी आहे ना ती माझ्यासोबत चांगला व्यवहार करत नाही रे. भगवंत म्हणतात काय झालं नामदेवा? नामदेव म्हणतात काही नाही रे देवा, ही मंडळी तुझी अशीच आमच्यासोबत करते, ही संत मंडळी तुझी लय अवघड आहे. भगवंत म्हणतात अरे नामा काय झालं, काय सांगशील तरी का मला? मग नामदेवराय म्हणतायत देवा अरे ती मुक्ता नाही का, ती मुक्ता मला म्हणते तुम्हाला भाजलं पाहिजे. जर का तिथं अजून 2-5 मिनिटं थांबलं असून मला भाजूनच काढलं असतं. आता मला सांगा भाजायचं कसलं बरं? कसं भाजायचं? सद्गुरूंनी दिलेल्या नामाने नामदेवांना भाजायचं होतं, परंतु नामदेवांनी काय घेतलं? शब्दार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगू का? काय झालं? सासूबाई आणि सुनबाई, दिवाळीचा सण होता. सासूबाई सुनबाईला म्हणते सुनबाई ऐक ना, आज पुरणाचा आपल्याला स्वयंपाक करायचा म्हणून तू काय कर, एक कणिक घे आणि मळून
ते मला पीठ तयार करून दे, पोळीन करीता. सुनबाई म्हणते सासूबाई मला काही ते काम जमत नाही, म्हणून तुम्हीच ते करून घ्या. मग सासूबाई म्हणते बरं बाई, तुला ते जमत नाही ना, तर मग तू काय कर, ही डाळ उचल आणि वाटून दे. बरं वाटून दे म्हटली. ज्यांना कळालं त्यांना हसायला आलं, ज्यांना नाही कळालं त्यांच्याकरता सांगते, ऐका. वाटून दे असं सासूबाई म्हटली. मग सुनबाईने काय केलं, सासूबाईला पीठ मळायला लावून दिलं. पीठ मळणं काय पुस्तकातलं ज्ञान, ते आत्मज्ञान आहे. त्याच्याकरिता काय लागतं, आतून ते आत्म्याने आपल्याला मळावा लागतं, त्याचं मंथन आपल्याला मर्दन करावा लागतं. ते काय आता पुस्तकात पाहिलं, पुस्तक सांगल एवढं पीठ घ्या, तेवढं घ्या, आमकं घ्या, डमकं घ्या, ते असं आपल्याला सांगल. परंतु ते सांगल हळूहळू करून थोडं थोडं चम्मच पाणी वता. आता चम्मच पाणी किती वेळ मग आपण वतत बसायचं बरं. आपण काय करू, घेऊ पाणी टाकून, पातळ झालं का सासूबाईचे बोलणे, खाऊ. तर सुनबाईने काय केलं, सासूबाईंनी पीठ मळायला घेतलं. सासूबाईचं पीठ मळून झालं आणि सुनबाईला काय केलं, सांगितलं ही डाळ घे, उचल आणि वाटून दे. आता गावाकडची भाषा म्हटल्यावर आपण उचल म्हणतो, ते उचल म्हणत्या, बरोबर का नाही. तर या सुनबाईने काय केलं, ती डाळ घेतली आणि बाहेर वाट्यावर जाऊन थांबली. नुसती वाट्यावर नाही ना जाऊन थांबली, ती वाट्यावर पातीला ठेवत नाही तेवढ्यात सुटली ना बालवाडी सुटली आणि बालवाडीचे पोरं आले. आता ही सुनबाई थोडी हुशार होती म्हणून ती त्यांना आवाज दिले, बाळांनो इकडं या. काय काय मावशी, हे घ्या, ही थोडी थोडी तुम्ही डाळ घ्या आणि तुमच्या घरी जा. मग आता सासूबाईचं कणिक मळून झालं आणि सासूबाईने आवाज दिला, सुनबाई सुनबाई. काय हो सासूबाई, अगं तुला मी ती डाळ दिली होती ती आण ना. आण. काय सासूबाई, कुठली डाळ, अगं तुला दिली होती ती, तुला वाटायला दिली होती ती वाटून आण. सासूबाई तुम्ही मला काय बोलल्या होत्या, डाळ उचल आणि वाटून दे. मी तेच केलं. अगं मग हो ना, वाटलेली डाळ तुम्हाला आणून द्या. सासूबाई म्हणती, सुनबाई म्हणती, अहो सासूबाई तर वाटलेली डाळ कशी आणायची बरं, मिनी कशी आणायची. आता प्रत्येकाच्या घरी जाऊन डाळ घेऊन यायची का मिनी, पोरांना आणा, मी तुम्हाला डाळ दिली ती माझी मला रिटर्न करा. ती म्हणते तुम्ही सांगितलं काय होतं मला, डाळ उचल आणि वाटून दे, म्हणून मी तेच केलं. ती डाळ घेतली, बाहेर नेली, बालवाडी सुटली, बालवाडीच्या पोरांना वाटून दिली. सांगायचं एवढंच आहे, नामदेवांनी शब्दार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. लक्षार्थ म्हणजे सासूबाईने काय सांगितलं होतं सुनबाईला, डाळ उचल आणि वाटून, वरवंडा आणि पाठ्यावर तिला वाटून दे. आता दुसरं आलंय तवा वरवंडा आणि पाठा होता त्याच्यावर वाटून दे. या हुशारनी काय केलं, धरली, सारा गावभर वाटून दिली. तसंच नामदेवांनी केलं. लक्षार्थ न घेता शब्दार्थ, लक्षार्थ घेण्याकरता आपल्याला काय करावं लागल, तर गुरु करावा लागल. म्हणून नामदेव वेळ संपायला आली, 10:30 वाजायला आले, अजून आपल्या कीर्तनाचं पहिलं चरणही सुटलं जाईना मायकून. तर नामदेवांनी सांगितलं की ही मुक्ता मला भाजायचं सांगती. म्हणून भगवंत नामदेवांना म्हणता, अरे नामदेवा तू खरंच कच्चा आहे ना, तुला भाजलंच. नामदेव म्हणता, का रे देवा तू बी त्यांच्यासारखाच झाला का, तू बी मला भाजायलाच निघाला का, भाजून मला मारतो का काय. त्यावेळेस भगवंत म्हणतो, अरे नामदेवा भाजायचं म्हणजे काय रे, ज्यावेळेस आपले सद्गुरू आपल्या कर्णरूपी गुहेमध्ये जे ज्ञान टाकतील त्यांनी आपल्याला स्वतःला भाजून घ्यायचं. म्हणजे भाजून घ्यायचं, स्वतःतला जो जीव आहे तो शिवाकडे घेऊन जायचा, म्हणजे स्वतःला भाजून घ्यायचं. आता नामदेव थोडे हुशार, म्हणून नामदेव म्हणाले, देवा मला भाजायचं आहे आता, म्हणून काय करावं लागेल. त्यावेळेस भगवंत म्हणते, औंड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये वेसोबा चाटे नावाचे एक
संत आहे, त्या संतांकडे तू जा आणि त्यांच्याकडून अनुग्रह घे. त्यावेळेस तू पूर्णपणे भाजल्या तशील, त्यावेळेस मी तुला भेटल्याचं सार्थक आहे. म्हणून नामदेवराय दुसऱ्याच दिवशी निघाले, औंढ्या नागनाथाकडे गेले. नागनाथाकडे गेल्यानंतर मंदिरात शिरले. माय बापू, तुम्हाला महादेवाच्या मंदिराची एक गोष्ट सांगू का? महादेवाच्या मंदिराचा दरवाजा कसा असतो? का असतो? का असतो? आपल्यातला जो मीपणा आहे तो भगवंताच्या मंदिराच्या बाहेर सोडायचा असतो. म्हणून वाकून भगवंताच्या दर्शनाला गेलं पाहिजे, म्हणून दरवाजा छोटा असतो. तुम्ही कुठं पाहिलं का महादेवाच्या मंदिराचा दरवाजा फार मोठा आहे? उभा शिरला का बाबा? मध्येच शिरला. तर नामदेवराय गेले. नामदेवराय गेल्यानंतर त्यांनी बघितलं, नामदेवरायांच्या जीवनातील 3 साक्षात्कार मी तुम्हाला. नामदेवांनी बघितलं की महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून एक साधू झोपलेला आहे. म्हणून नामदेवांनी प्रश्न केला, तुम्हीच वेसोबा चाटे का? त्यावेळेस वेसोबा चाटे म्हणताय, हो मीच आहे. त्यावेळेस नामदेवराय म्हणतायत, अहो मी पंढरपुरामधून तुमच्याकडे एवढं मजल करत आलेलो आहो आणि तुम्हाला भगवंताची काही किंमत आहे का नाही? अहो तुम्ही भगवंताला डोक्यावर घ्यायला पाहिजे, तुम्ही त्याच्या डोक्यावर पाय ठेवून झोपले. त्यावेळेस वेसोबा नामदेवांना म्हणतायत, अरे बाळा ऐक ना, मी शारीरिक रोगाने त्रस्त झालेलो आहे, म्हणून तू काय कर, माझे हे पाय घे आणि खाली ठेवून दे. खाली ठेवून दे म्हटल्यावर नामदेवांनी काय केलं, ते पाय घेतले आणि खाली ठेवले. परंतु नामदेवांना तिथं पहिला साक्षात्कार झाला. ज्यावेळेस नामदेवांनी वेसोबांचे पाय खाली ठेवले, खाली ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा एक नवीन ज्योतिर्लिंग निर्माण झालं. तिथून पुन्हा नामदेवांना तो पहिला साक्षात्कार. दुसरा साक्षात्कार, वेसोबा चाटेंची नामदेवांची ओळख नाही तरी नामदेवांना संपूर्णपणे जाणलं ते वेसोबा चाटेने. दुसरा साक्षात्कार. तिसरा साक्षात्कार असा होता की ज्या वेळेस नामदेवांनी गुरु केल्यानंतर नामदेवांना आता चराचरामध्ये माझा भगवंत दिसू. आता काही लोक म्हणतात नामदेव कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन, परंतु त्याचं कारण काय होतं? भगवंतांनी कुत्र्याचं रूप घेतलं. रूप घेतल्यानंतर नामदेव भाकरी करत होते, त्या भाकरी घेतल्या आणि नामदेवराय भगवंत त्या भाकरी घेऊन पळू लागला. म्हणून नामदेवराय भगवंताला आवाज देत आहे, देवा ए देवा, अरे जरा थांब, कोरडी पोळी जर खाल्ली तुझ्या पोटात दुखल, म्हणून तुला मी तूप लावून पोळी खायला देतो. काही हुशार मंडळी म्हणती नामदेवराय कुत्र्याच्या मागं पळाले. आता तुम्हीच खरंच सांगा, नामदेवराय कुत्र्याच्या मागं पळाले का भगवंताच्या? कुत्र्याच्या रूपात कोण होतं? भगवंत होता. म्हणून नामदेवरायांना त्या ठिकाणी 3 साक्षात्कार झाले. आणि ज्यावेळेस माझ्या एकनाथ महाराजांना गुरु करायचं होतं, अनेक दिवस झाले परंतु गुरु कोणी भेटत नव्हता. म्हणून एकनाथ महाराज ज्यावेळेस वाटेने चालत असताना एका ठिकाणी एक भिकारी बसलेला होता. कोण बसलेला होता? भिकारी बसलेला होता. नाम एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी दोघं वाटेने जात होते. जात असताना जनार्दन स्वामी त्या भिकाऱ्याकडे गेले आणि गेल्यानंतर ज्यावेळेस त्या भिकाऱ्यांनी बघितलं की आपल्याकडं नामदेव एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी येत आहेत, म्हणून त्या भिकाऱ्याने आपल्या जवळच्या असलेल्या भाकरीचा काला केला. काला केल्यानंतर कुत्रीच्या दूध त्या काल्यात ओतलं आणि तो काला त्यांनी नाथ महाराजांना खाण्याकरिता दिला. परंतु तो भिकारीच्या रूपामध्ये कोण होता तुम्हाला माहिती का? कोण होतं माहिती का? भगवंत होता. कोण होता? भगवंत होता. आता नामदेव, आता मला सांगा, शिळ्या भाकरी आणि कुत्रीचं दूध त्याचा काला कोणी खाईल का? सगळ्याला किळस येईल, त्याची इच्छा मोडेल, बरोबर का नाही ताई? त्यांनी काल उदाहरण दिलं, इच्छा
बुडेल म्हणून तो पुन्हा खाणार नाही. परंतु हे नाथ महाराज होते. नाथ महाराजांना बळजबरी केली की तुम्ही हा काला खाल्लाच पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी कसा मसा तो काला खाल्ला. परंतु खाताना इतका चविष्ट लागला त्या काल्यासमोर पंचपक्वानाचा ताट सुद्धा काय होता फिका पडलेला होता. आता त्या पंचपक्वान खाण्याची इच्छा त्यांच्या मनात राहिलेली नव्हती. त्यावेळेस भगवंतांनी नाथ महाराजांना दर्शन दिल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला योग्य गुरु आता भेटलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा, नाथांनाच जनार्दन स्वामींनाच आपलं गुरु करून घ्या. गुरु केलं आणि नाथ महाराज निघाले साऱ्या गावभर सांगू लागले अभंगाचं पहिलं चरण. म्या गुरु केला पाठीमागं 10 मिनिटं जास्त गेले तर चालतील ना? बरं, नाही तर परत म्हणू नका. तुम्हाला आधीच विचारून घेतलंय. बरं, नाथ महाराजांना इतका आनंद झाला. नाथ महाराज साऱ्या गावभर सांगू लागले, मी गुरु केला आता केला. परंतु गुरु केल्यानंतर जनाने प्रश्न केला की काय झालं? धतेने मज निधला. माय बापा हो, माझ्या जीवनातील एक तुम्हाला प्रसंग सांगू का? ज्यावेळेस सद्गुरू आपल्यावर कृपा करतात ना, काय ज्या वेळेस सद्गुरू आपल्या जीवावर आपल्यावर कृपा करतात ना, त्यावेळेस ती कृपा कधी आणि कशी होऊन जाईल हे सांगता येणार नाही. आणि आज मी जे काय आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली आणि बाळकृष्ण महाराज झालटेंमुळं आहे. कारण की उभ्या आयुष्यामध्ये कधी वाटलं नव्हतं की आज मी ह्या गादीवर उभे राहण्याची माझी पात्रता असेल. लहानपणी ह्या दिदी एवढी असताना इच्छा होती, एक फक्त आनंद म्हणून आम्ही आमच्या इथं कार्यक्रम असायचा, सप्त्याला कायम असायचो. तिथल्या मंडळीला जरी विचारलं ना तुम्ही आमच्या इथल्या, तरी ती मंडळी सांगल. मी लहान असताना मला टाळ घेऊन उभी राहण्याची फार आवड होती बरं का कीर्तना, फार आवड. परंतु गेल्या 6 वर्षापूर्वी मी ज्या वेळेस सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींकडून माझ्या गळ्यात माळ टाकली ना, तर बाबांनी अशी कृपा केली की ती कृपा मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्यावर 4 ऋण असतात. पहिलं असतं मातृऋण, दुसरं असतं पितृऋण, तिसरं असतं देवऋण, चौथं असतं गुरुऋण. ते ऋण मी माझ्या चांबड्याच्या जरी चपला करून माझ्या सद्गुरूला अर्पित केलं ना, तरी ते ऋण मी माझ्या उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही. कारण की ज्यावेळेस सद्गुरू आपल्यावर कृपा करतात ना, अशी करून जातं की ते कधीच कोणाला कळत नाही. अशी कृपा सद्गुरू आपल्यावर करत असता. बाबांकडून माळ टाकली. माळ टाकल्यानंतर हळूहळू हार्मोनियम वादनाची आवड लागली. आवड लागल्यानंतर भजनांमध्ये तोडकं मोडकं का असं ना, मी भजन म्हणू लागली. स्वरात असो किंवा नसो, परंतु मंडळीने समजून घेतलं आणि हळूहळू भजन म्हणायला लागली. भजन म्हणता म्हणता मला काही कीर्तनकार होऊन जास्त दिवस झालेले नाही बरं का. मी कुठल्या संस्थेत गेली नाही किंवा पैसे देऊन कथा सुद्धा शिकलेली. ही कृपा फक्त आणि फक्त माझ्यावर कोणाची आहे, तर माझ्या सद्गुरूंची आहे, माझ्या बाळकृष्ण महाराजांची आहे. कारण की ज्यावेळेस ह्या जगामध्ये असं वाटतं ना की आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं आहे, काहीतरी घडून आणायचं आहे,
त्याकरता त्याच्यावर गुरूंची ही कृपा असलीच पाहिजे. जोपर्यंत गुरुकृपा आपल्यावर होत नाही ना, आपण काहीच करू शकत. हळूहळू भजनं म्हणायला लागली. भजनं म्हणता म्हणता पहिलं कीर्तन मी मलकापूरला केलं. त्या कीर्तनाला पुरावा म्हणून अविनाश दादा आहे. ते बघा, अविनाश दादा पहिल्या कीर्तनाला माझ्या ते होते. ते पार आता तिकडं जाऊन बसले. पहिल्या कीर्तनाला ते होते. त्यांना विचारून घ्या माझी कीर्तनाच्या वेळी काय परिस्थिती होती. किंवा जर का तुम्ही विचारलं ना, रात्रीचा प्रवास, रात्रभर झोप नाही, कीर्तनाचा अभ्यास केलेला नाही, डोळ्यातलं पाणी थांबलेलं नाही. म्हणून पण ज्यावेळीस माझ्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा उल्लेख केला ना, नामाचा उल्लेख केल्यानंतर ते चिंतन माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून, तोडकं मोडकं का असं ना माझ्याकडून त्यांनी करून घेतलं. नव्हे केलंच नाही तर त्यांनी त्याचं फळसुद्धा मला असं दिलं. तेव्हापासून जशी कार्यक्रमांची सुरुवात झाली, आज बऱ्यापैकी कार्यक्रम माझे एक स्तुती म्हणून नाही, सांगायचं काय आहे तर गुरुची कृपा आपल्यावर कशी असते आणि कशा प्रकारे होऊन जाती. तर गुरुचा म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं, गुरुचं नाव जरी काढलं ना तरी डोळ्यात पाणी. तर कारण की सद्गुरु कृपाच तशी आपल्यावर असतील. तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना की या जगामध्ये मला कोणीच उरलेलं नाही, त्यावेळेस फक्त तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरूंचे आणि माझ्या भगवान माऊलींचे चरण धरा. तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा भेटल. एवढी कृपा सद्गुरूंची आपल्यावर. मला एक सांगू का, जशा लाहे लाहे जीवाला जाण देते रे सावली, जशा लाहे लाहे जीवाला जाण देते रे सावली, ज्याला जगी कोणी नाही ना त्याला माझी सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली. आज त्यांची कृपा इतकी आहे की 6 वर्षात त्यांनी होतच नव्हतं करून टाकलं, नाही नव्हत्याचं होतं करून टाकलं माझ्या सद्गुरूंनी. अहो तुम्हाला खोटं वाटेल, कधी आम्ही या क्षेत्रातही तर फक्त आणि फक्त एक आवड म्हणून, छंद म्हणून टाळ घेऊन उभं राहण्याची आवड होती. आम्ही दोघं भाऊ बहिणी तशी होतो. परंतु एक मनात निश्चय केला की आता आपण गुरुला शरण गेलं पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे. म्हणून आमच्या इथं सुलताने बाबा म्हणून आहे आणि आपल्या सगळ्यात जुन्या साधक आपल्या विठा मावशी आहेत. त्यांची आमची ओळख होती. परंतु त्यांनी सांगितलं की तू सुलताने बाबांना घेऊन जा आणि घेऊन गेल्यानंतर त्र्यंबकमध्ये गेल्यानंतर तुला ते बरोबर आपल्या सद्गुरूंच्या मठावर घेऊन जातील, मठावर घेऊन जातील आणि तू फक्त त्यांना सांग की मला सद्गुरू करायचे, ते तुला बरोबर अनुग्रहित करतील. म्हणून दुसऱ्याच दिवशी आम्ही निघालो. दिवाळीचे दिवस होते, वसुबारस एकादशी होती आणि त्यावेळीस आम्ही बाबाजींना घेतलं आणि घेतल्यानंतर आम्ही तिघं चौघं जण आम्ही त्र्यंबकमध्ये गेलो. गेल्यानंतर आईचा विचार होता की सद्गुरू भेटतील का नाही. मी म्हटलं तू काळजी घेऊच नको, तो आपल्या पाठीमागं उभा आहे ना, तो उभा आहे ना, तो काय करून गेले याचं सांगता येणार नाही. म्हणून मी धिरोसा दिला, म्हटलं काळजी करू नको, आपल्याला सद्गुरू भेटतील. परंतु एक निश्चय मनात होता, रस्त्याने जो कोणी दिसला ना, ज्यांनी कोणी आपल्याला चांगला मार्ग दाखवला ना, त्याला आपण आपला गुरु करू. खाली हात आम्ही जाणारच नाही. म्हणून भगवंताची किमया बघा ना कशी असते. मनात भीती होती की भेटतात का नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही मठात गेल्यानंतर ज्यावेळेस मिनी आमच्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींना बघितल्यानंतर मनात अशी भावना निर्माण झाली की आता गुरु आपण यांनाच केलं पाहिजे आणि यांच्याशिवाय आपल्याला चांगला मार्ग कोणी दाखवणार नाही. म्हणून गेलो आणि बाबांना सांगितलं, बाबा ऐका ना, मला गुरु करायचे आहे, तुम्ही माझे गुरु व्हाल का. बाबा म्हणाले, अगं तू माझ्याकडे आलीस ना, खाली हात मी तुला कधीच पाठवणार नाही. ज्या वेळेस गेल्यानंतर बाबांचं ते बोलणं, बाबांचं ते हसणं
असं वाटत होती की आपलं जन्मोजन्मांतरीचं नातं. आणि तेव्हाच हा भगवंत ज्यावेळी जन्मोजन्मांतरीचं आपलं नातं असतं ना, त्यावेळेस भगवंत आपल्यावर कृपा करत. तो त्यासाठी काय लागतं तर जन्मोजन्मांतरीचा पुण्याचा संच लागतो. म्हणून भगवंत आपल्यावर कृपा करत असतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्यावेळेस बाबांकडे गेलो, बघतात तर काय असं वाटत नव्हतं की आपण उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच बाबांची गाठ घेतो. बाबांनी मग सांगितलं, बाळा तुझं आवडतं दैवत कुठलं ग? मी सांगितलं माझं आवडतं दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आईला विचारलं तुझं आवडतं दैवत कुठलं? विठ्ठल आहे. दादाला विचारलं तुझं आवडतं दैवत कुठलं? आदिशक्ती आहे. विचारलं आणि ज्यावेळीस आमच्या सद्गुरूंनी आमच्या कर्णरूपी गुह्येमध्ये ते गुह्य ज्ञान टाकलं, त्यावेळेस असं वाटलं की स्वतः भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय आता राहणार नाही. कारण की जर आपण संतांकडे गेलो ना माय बापा, हो संत त्यावेळेस आपल्यावर कृपा करतात, पण अशी करतात की जी कधीच कोणाला कळू शकत नाही. आज त्यांना आपल्यातून जाऊन वर्ष पूर्ण झालेला आहे, परंतु बघा ना, माऊली बाबा सोडून गेले आणि गेल्यानंतर आमचे बाळकृष्ण माऊली आम्हाला भेटली. आणि मी खरंच सांगते बरं का, अंतःकरणापासून सांगते की आज मी ज्या काही पथावर आहे, जी काही कथाकार आहे, कीर्तनकार आहे, ती फक्त आणि फक्त आमच्या बाळकृष्ण माऊलींची माझ्यावर केलेली कृपा आहे. तुम्हाला त्यांचं कीर्तन ऐकायचं आहे, परवाच्या दिवशी त्यांचा जागर आहे. कारण काय तर संतांचं वर्णन फक्त संतच करू शकतात, ते तुम्हा आम्हासारख्याकडून होणार नाही. विठ्ठल 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 बाबांना जाऊन आमच्यातून 5 महिने पूर्ण झाले आणि 5व्या पुष्पाला आम्ही बाबांचं कीर्तन ठेवलं. योगायोगानं असं घडलं की मी फक्त महाजन काकांसमोर शब्द मांडला की बाबा काका, मी तुम्हाला एक कीर्तनकार देऊ का हो? आपली माऊली ती बरं का, गुरुवर्य म्हटलं ते मनमाड भागातली सगळ्यात मोठी विभूती म्हणजे ते आहेत. ठीक आहे म्हणे बाई दे. मी ज्या दिवशी बाबांच्या 5व्या पुष्पाला बाळकृष्ण महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर बाबांशी बोलताना आम्ही सगळे रडलो. कारण काय तर आम्हाला त्यांच्यात आमची भगवान माऊली दिसत होती. सद्गुरू मध्ये सद्गुरूच आपल्याला दिसत असतो आणि ते काही अशी काही आपल्यावर कृपा करून जातं की तिचं वर्णन सुद्धा करू शकत. तुम्हाला खोटं वाटेल, स्तुती म्हणून नाही. मी कालच्या दिवसाला इतकी रडली त्याचं कारण की माझ्यावर जी कृपा माझ्या दोघं गुरूंनी केली ना, ती कृपा आजपर्यंत कधीच कोणी करू शकत नाही. भगवंत जरी आला ना तरी भगवंत ती कृपा माझ्यावर करू शकत नाही. आणि मी त्या दोघंही गुरूंचं, माझ्या भगवान बाबांचं आणि माझ्या बाळकृष्ण माऊलींचं ऋण कधी फेडू शकत नाही. जगात सगळ्यात मोठं स्थान म्हणजे आपले सद्गुरू आहे. देवालाही गुरु करावा लागला आणि सगळ्यात उंच पथावर असलेले आपले सद्गुरू आहे. आणि माय बाप हो, जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही नाही भगवंताची भक्ती केली ना चालल, नाहीत नका तुम्ही त्या भगवंताची भक्ती करू. फक्त आणि फक्त जीवनामध्ये एकदा तरी गुरु केलाच पाहिजे. गुरु केल्यानंतर काय होतं तर आपल्यातले जे 6 विकार आहे ते नाहीसे होतात. विकार नाहीसे झाल्यानंतर भगवंत आपल्याला आपोआप भेटतो. गुरु चरणी ठेविता भाव, तेने भेटे देव आपे आप. असे सद्गुरू असत. फक्त आणि फक्त आपण सद्गुरूला शरण गेलं. ज्यावेळेस आपण सद्गुरूला शरण जाऊ ना, तो सद्गुरू म्हणजे दुसरं कोणी नव्हे तर साक्षात देवाचा अवतार म्हणजे सद्गुरू. आणि संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा फक्त निमित्ताला त्या प्रतिमा ठेवलेल्या आहे. अहो, जसं तुम्ही भगवंताची भक्ती करतात ना, मनोभावे विश्वास आणि श्रद्धेने भक्ती करतात ना, तसाच माझ्या गुरुच्या चरणी भाव ठेवा. तुम्हाला काय भेटणार नाही याचा फक्त विचार करा. नाथ महाराज म्हणतात, देवाचरणी ठाव तैसा गुरुचरणी भाव. याने काय होतं
त्याच्याकडे जायची गरज. हे काही मी सांगत नाही ना हो. मी सांगत नाही, शास्त्रांनी सुद्धा असं वर्णन केलेलं आहे, देव गुरु भिन्न नाही, देव आणि गुरु वेगळा नाही, फक्त त्यांचे निमित्त आहे. प्रतिमा त्या आपल्या पुढे ठेवलेल्या. शास्त्र सुद्धा सांगतात की भगवंतापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. मग तुम्ही विचार करा, आता तुम्हाला भगवंताची भक्ती करायची का सद्गुरूंना शरण जायचं? जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही ना, तोपर्यंत आपला जन्मच झाला नाही असं आपण समजलं पाहिजे. मग तुम्ही 80 वर्षाचे असो का 85 असो का 90 असो, याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही जेवढा लवकर भगवंताच्या भक्तीला लागशाल, सद्गुरूंना शरण जाशाल, तेवढ्या लवकर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. सांगायचं एवढंच होतं. सद्गुरू काय करतात, आपल्या डोळ्यामध्ये भक्तिरूपी अंजन घालतात आणि आपल्याला ते भगवंताची भेट घालून. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, दावी आले विठ्ठल निदान, दावी आले विठ्ठल निदान, घालूनिया भक्ती भक्ती अंजन, दावी आले विठ्ठल विठ्ठल निदान, दावी आले विठ्ठल निदान, दावी आले विठ्ठल निदान. फक्त सद्गुरूंनी आपल्याला भगवत भक्तीचा मार्ग दाखवून दिला. तुम्ही नाही भगवंताकडे गेले ना, मला तरी चालेल, मला तरी योग्य वाटतं की तुम्ही उभ्या आयुष्यात नाही तीर्थ केले ना तरी चालेल. फक्त आणि फक्त सद्गुरूची सेवा करा, तुम्हाला त्याचं फळ सगळ्या तीर्थांपेक्षाही श्रेष्ठ फळ तुम्हाला सद्गुरूच्या सेवेत भेटल. सकळ ही तीर्थे सद्गुरूंचे पायी. सगळे तीर्थ सगळे श्रेष्ठ असो का, मग ती काशी असो का, मथुरा असो का, गोकुळ असो का, वृंदावन असो किंवा प्रयागराज असो किंवा चित्रकूट असो, हे सगळ्या तीर्थांपेक्षाही श्रेष्ठ म्हणजे आपल्या सद्गुरूचे चरण तीर्थ. आणि हे चरण तीर्थ काय खाली ठेवायचे नसतात, ते डोक्यावर घेऊन मिरवायचे असतात. सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. ते इतके पवित्र आहे, ज्यावेळी तीर्थ मलिन होतात ना, ते संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी पवित्र होण्याकरिता येतात. असे हे सद्गुरू असतात. बघा, सांगायचं एवढंच आहे की नाही तुम्ही अजून गुरु केले ना, नाही केले ना, उभ्या आयुष्यात का असं ना, तुम्ही गुरु. कारण जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही मुलांना भगवत भक्तीला लावशाल ना, तेवढंच तुमचं. कारण की जोपर्यंत तुम्ही भगवत भक्तीला आपले मुलं लावत नाही ना, तोपर्यंत आपलं राष्ट्र सुद्धा पुढं जायचं. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थक झाला, सदैव श्रीमंत त्याच्या हृदयात भगवंत, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. शेवट का असं ना, ह्या ठिकाणी कीर्तनाला माझ्या मामांनी उपस्थिती लावली. हरिभक्त पारायण लखनजी महाराज यादव ते सुद्धा आले, त्यांच्यासोबत आलेला महेश दादा तो पण या ठिकाणी आलेला आहे. आता ते 3 जण पारावर जाऊन बसलेले आहे. टाळ्या वाजवा बरं. सगळे आता एका ठिकाणी जमा झालेले आहे. आता पाहू आपण काय चुकलो आणि काय नाही, कारण की कथेला तेच होते. तर सांगायचं एवढंच आहे मला, तुम्ही उभ्या आयुष्यात एकदा का असं ना गुरु करा आणि त्यांच्याकडून जे ज्ञान घ्यायचं आहे तुम्हाला, ज्याने तुमचा जीव जन्म सार्थकी जाणार आहे ना, ते नाम तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि याने काय होतं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होती. आणि नाथ महाराज म्हणतात, आम्हाला ना आई ना बाप
ना भाऊ ना, पण आम्हाला कोणीच लागत नाही, फक्त आणि फक्त लागतो तर काय, सद्गुरू आणि आमचा भगवंत. नाथ महाराज म्हणतात तो गुरुच बरा ना, जो तुम्हाला सांगू का, आई वडील आपल्याला सांसारिक व्यावहारिक ज्ञान पण आध्यात्मिक ज्ञान ते देणार नाही. आध्यात्मिक ज्ञान कोण दिलं तर ते फक्त आणि फक्त आपले. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला संसारात अडकायचं का परमार्थात गुंतायचं. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की एका जनार्दनी गुरु बरा गाविले परा परा गाविले परा परा गाविले परा परा एका जनार्दनी गुरु बरा लाविले बरा एने लाविले परा परा एने लाविले परा परा दुनिया भक्तिया जन दाविले विठ्ठल निदान दुनिया भक्तिया दाविया रे विठ्ठल निदान दुनिया भक्तिया जन दाविले विठ्ठल निदान दाविले विठ्ठल निदान दाविले विठ्ठल निदान. मी सांगितलेलं कळालं ना तुम्हाला, नसेल कळालं तर तसं पण सांगा. मला वाटतं तुम्ही बोलते नाही म्हणून असं वाटतं माझं कीर्तन तुम्हाला समजलं नाही म्हणून सगळं आलं आणि गेलं अशी परिस्थिती तुमची झालेली. मला समजलं ना मी काय सांगितलं आजच्या कीर्तनातून. बोला पटापटा, तुम्ही बसा शांत. मागची सांगा, मागची मंडळी. पारावरची मंडळी बोला पटापटा, काय सांगितलं कीर्तन. त्यांना पिंगळा समजतं जास्त. पिंगळा समजतो काय तुम्हाला? पिंगळा घ्यायचा का मग? ये जरी नाही काल बघा दुसरा येईल, ये जरी नाही काल दुसरा येईल हे तरी नाही ये जरी नाही काल बघा दुसरा येईल, ये जरी नाही काल हे तरी नाही काल घरी दुसरा येईल हे तरी नाही काल सरती शेवटी पा काळ बांधून नेईन, सरती शेवटी पा हे सरतेचे वाटी बा काळ बांधून येईल सरतेचे वाटी बा सरती शेवटी पा काळ बांधून नेईन, सरती शेवटी पा सरतेचे वाटी बा काळ बांधून येईल सरतेचे वाटी बा एका जनार्दनी आमचं काय वाचाईल, जनार्दनी आमचे काय वाराईल एका जनार्दनी आमचं काय वाचाईल. आमचे काय वाराईल पिंगळा 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 माधारी बोली बोलला तो देखा ना पिंगळा माधारी. पिंगळा मारारी बोल बोले बोले का पिंगळा मारारी पिंगळा माधारी बोली बोलला तो देखा ना पिंगळा माधारी. पिंगळा मारारी बोल बोले बोले का पिंगळा मारारी विशाल महाराज आले आणि पिंगळा काढून गेले. आता पिंगळे म्हटले का भरपूर पिंगळे येतात आणि त्यात पिंगा पण येतो. पिंगा म्हणजे कुठला, ज्या 10 अवतारांचं वर्णन आलंय तो पिंगा. तो म्हटलं तर इथंच अर्धा तास होईल आमचा धिंगा. माझा पिंगा घाली तो धिंगा. हा पिंगा जर का घेतला ना तर अर्धा तास इथंच गुतायचा, म्हणून तो साईडलाच ठेवलेला
बरोबर, कारण की 1:11 वाजलेले आहे, अर्धा तास एक्स्ट्रा झालेला आहे. तर समजलं ना मी काय सांगितलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज म्हणतायत, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचं काहीच जाणार नाही, जाऊन जाऊन तुमचं जाणार आहे. फरक आम्हाला पडणार, कणाचा सुद्धा फरक आम्हाला पडणार नाही, कारण की आम्ही येतो भगवत भक्तीचा मार्ग तुम्हाला सांगून जातो, परंतु त्याचा उपयोग तुम्ही करते नाही, त्यात आमची काही चुकी नाही. आता मला तरी वाटतं ज्यांना ज्यांना कीर्तन कळालं असेल ना, त्यांनी काय करावं, फक्त आणि फक्त सद्गुरूला शरण जाण. जो कोणी सद्गुरूला शरण जाणार नाही म्हणजे माझं कीर्तन त्याला समजलं नाही. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी हात वरती नका करू. तर सर्वांनी एकदा आता झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. सर्वांनी एकदा हात वरती करा, भजन करा बरं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा समजलं असेल त्यांनी समजा, नसेल समजलं तर नका समजू, कारण की नाथ महाराज म्हणतायत तुम्हाला हे कळालं नाही तर कोणीतरी येईल तुम्हाला घेऊन जाईल, त्यात आमचं तर काही जाणार नाही. म्हणून आधी पिंगळा घेऊन घेतला, मग त्याचा भावार्थ सांगितला. आता पिंगळा काही मी कीर्तनात शक्यतो घेत नाही, परंतु कालच इथल्या मंडळीचा कोणाचा तरी निरोप होता की उद्याच्या कीर्तनकाराला पिंगळा म्हणायला लावा. कोणाचा तरी निरोप होता. त्याच्यानंतर परत संध्याकाळून माझ्यापर्यंत निरोप आला की कीर्तनात पिंगळा घ्यायचा. आता मला काही खोल्ले बाबाची बरोबरी करता येणार नाही, मला काही त्यांच्यासारखा पिंगळा गायन करता येणार नाही, परंतु तोडगा मोडका का असं ना केला गायन ते तुम्ही गोड मानून घ्या. कारण की ना हे लेकरू तुमचं एक तर आधीच छोटं आहे, कथा करून येले, उद्या बोर्डाच्या पेपराला जाणं आहे का नाही. बाई मंडळी कशी, आता मला सांगा, मी 8:30 वाजता पंचपदी चालू करायला लागली, मी फोनवर म्हटली अजून 5 मिनिटं राहू दे. आता यांना उलट कळाले, बोललेलं सुद्धा कळालं नाही महाराजांना, अजून महाराजांनी 5 मिनिटं पंचपदी लेट चालू केली. 8:30 म्हणजे 8:30ला मी पंचपदी स्टार्ट करायची होती, म्हणजे आपल्याला पुढं चिंतन करायला वेळ भेटतो. कारण की जर उदाहरणावर उदाहरण दिलेले नाही, मंडळी एक तर समजून घेत नाही. मंडळी पुढं गेला का बाबा मग मागून म्हणते आजचं कीर्तन काही आम्हाला आवडलं नाही. काय साधी भोळी सेवा का असं मी माझ्या बाबांपुढं करण्याची, ज्यावेळेस मी 7 माऊलीला माझं प्रवचन होतं, 7 माऊलीला 3ऱ्या दिवसाची प्रवचन सेवा मला होती, आणि त्या प्रवचन सेवेला बाबा असे समोर बसलेले होते. ज्यावेळेस बाबांकडे बघितलं ना तर फक्त आणि फक्त डोक्यात बाबांचाच विचार आला, कारण की माझी काही तेवढी पात्रता नव्हती की मी बाबांपुढं बोलू शकले ना, अजूनही नाही आणि राहणारही नाही. तर त्यावेळेस त्या प्रवचनाला
बाबा स्वतः समोर असल्यावर मला प्रवचन करता आलं नाही. ज्या वेळेस आज बाबा आमच्यातून जाऊन वर्ष गेला आणि त्यांच्या पुण्यस्मरणाला ही सेवा माझ्यापर्यंत, खरंच मी तर माझ्या भाग्याचा उदय मानल. तुम्ही मानू या नका मानू, पण मला माझ्या भाग्याचा उदय समजला की आज खरं माझं भाग्य उदयाला आलेलं. याचं कारण काय तर आज मला माझ्या बाबांच्या चरणी सेवा करायला भेटली. आणि ही सेवा ना, मी काही मोठी कीर्तनकार नाही किंवा कथाकार नाही. काय नीट लक्ष द्या, मी काही कथाकार नाही किंवा कीर्तनकार नाही. फक्त जे बाबांनी जे ज्ञान मला दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या जोरावर हे सगळं चालू आहे बरं का. त्या ज्ञानाच्या जोरावर हे सगळं आहे, नाही तर मी कधीच कार्यक्रम करू शकत नाही. ज्यावेळेस नाम देतात ना, खरं त्या नामाचंच बळ, की त्या नामाच्या बळावर आज मी इथं तुमच्यासमोर बोलू शकते. आणि आज माझ्यासमोर जरी हजारोनी जरी पब्लिक असली ना, तरी मी कीर्तन करायची क्षमता ठेवती. याचं कारण काय तर एकच मनात विचार असतो की माझ्या पाठीमागं माझ्या दोघं गुरूंची साथ आहे, दोघं गुरूंचा हात आहे, म्हणून मी ही सेवा करू शकेल. कारण की मनात भीतीच नाही. कारण की एका बाजूला आहे माझे सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली, तर एका बाजूला आहे बाळकृष्ण महाराज, एका बाजूला महादेवांचा अवतार आहे, तर एका बाजूला विष्णूचा अवतार आहे. मग ते दोघं असल्यावर आपल्याला काळजी करायची गरज नाही. म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. आणि पुन्हा एकदा ह्या सर्व मंडळींचं नाव घेते. आधी घेतलं, आता परत आमचे केदार महाराज, संदीप महाराज, अजय दादा, मनीष दादा, सगळी मंडळी इकडं, मृदंग वादक आमचं यश दादा, ओम दादा, पाठीमागं पारावर बसलेली मंडळी, इकडं हार्मोनियम वादक आमचे इगे बाबा, परत साऊंड सिस्टीम राहुल दादा. ते काय ते टेन्शन घ्यायची गरज नाही, दादाला माहिती त्याची बहीण साधी. नाव घेतलं नाही घेतलं आम्हाला परत पाठीमागं पारावर लेट का असं ना, ज्यांनी उपस्थिती लावली, लखन महाराज असेल, महेश दादा असेल, अविनाश दादा असेल, माझी माऊली यूट्यूब चॅनल असेल, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. तिकडून इशारा येतोय, आम्ही राहिलो ना, आता काय करावं. बरं ठीक आहे, तुम्हा सर्वांचं एकदा नाव घेते. नाव घेतलं, अजून 2 तास आपल्याला घालवायचे नाहीये, म्हणून शॉर्टकटमध्ये नाव घेते. महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, तुम्हा सर्व माय बापांचं नाव घेते, माझ्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींचा मान राखून. आता परत कोणी म्हणायचं नाही ताईंनी आमचं नाव घेतलं बरं का वहिनी, म्हणायचं नाही आमचं नाव घेतलं. झालेली सेवा पुन्हा एकदा माझ्या देवादिदेव महादेवांच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी, मायबापांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर मा